काय काय पब्लिक काय काय विषय म्हटलं 5 वाजल्या सकाळी उठायचं. ट्रॅकसूट जरा जुना घालूया म्हटलं जिमला जाताना बघूया जुना बसतोय का आपल्याला. खरं कळालं की बाबा आपली तब्येत भरपूर म्हणजे भरपूर नेक्स्ट लेवल वाढलेली आहे. त्यामुळे जुना ट्रॅकसूट काय बसला नाही. मग म्हटलं आता पप्पांचंच ट्रॅकसूट घालून बघूया. आब्रो निघली इथं. पप्पांचा ट्रॅकसूट तयार झालो, किल्ली घेतली आणि म्हटलं चला आपापल्या कामाला निघूया आपण. बाहेर आलो जरा बघतो तर काय त्याच्या आईला सगळीकडं सुखसुकाट म्हणजे सुखसुकाटच, कोणीच नव्हतं रस्त्याला. म्हटलं चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपल्या आपल्या कामाला निघूया. जरा पुढं म्हणजे रस्त्यावर आलो तर म्हटलं तिच्या आईला एकटेच आपण काही जिमला वगैरे काय चाललो का काय, कोणच नव्हतं रस्त्यावर. नेक्स्ट लेवल थंडी, अशी थंडी की नाही डोकं फिरणे, डोक्यात झणझण्या, अंधार भुडूग त्यात धुकं पडलेलं. असं वाटायला ते तिच्या आईला नाकात काळा, तोंडात काळा, डोळ्यातनं काळा सुटलेला सगळ्या. लय बेकार थंडी. जिमच्या इथं आलो आहे. आता बघा कसं जातो दिवस. आणि तुम्हाला जिम पण दाखवायची होती. मग जरा पेक बघितलं बाबा, सगळी जिम मस्त एक नंबर. 600 रुपये फी आहे. 600 रुपयेपेक्षा जास्तीत जास्त ट्रेनिंग भेटते तर 600 रुपयाच्या मानानं. आणि जरा म्हटलं ते मॅडमने आज नवीन शिकवले ते म्हटलं बघूया येते का आपल्याला. तर नाव काय माहीत नाही राव त्याचं. बघूया ही जिम आहे आपली मस्त. मला तर लय भारी आवडते इथली जिम. का तर प्रॅक्टिस वगैरे मस्त आहे. बघा ये म्हणजे काय ते जरा नाव माहीत नाही मला याचं. खरं मस्त वाटते. काय ते शोल्डरसाठी काय तर ते यासाठी असते काय माहीत नाही. नाव माहीत झालं की मी तुम्हाला सांगतो काय विषय याचा. हे 10-12 मारलं हालत टाईट, परत उलट्या तर मार लावलं त्यांनी मला. बघूया काय फरक याचा पडतोय. केलं कसं तर आपलं वडलं मरणाचा कटाळा आला. मरणाचा म्हणजे असं पहिला दिवस होता त्यामुळं पहिल्या दिवशी जोश भरपूर असते ना. चला म्हटलं बाहेर आत एवढं उकडाल तर बाहेर आल्यानंतर असं वाटलं अरे बापरे स्वर्गात आल्यावानी. सकाळचं वाटत नाही तसं की स्वर्गात आल्या. सकाळचं लय गारटा. जिमनं बाहेर आल्यावर चला जाऊया घरला. घरला जाताना भारी वाटलं की बाबा वातावरण चांगलं आहे. मस्त वाटलं बाबा, घामानं भिजलेलो पाक. घरला गेलो बघते तर हे दोघं पण झोपलेली. माही पण झोपलेलं आहे, ह्यानी पण झोपलेलं. त्याला म्हटलं आपण आवरून घेऊया. तोपर्यंत हे उठलाच लगेच तोंड बघून माझं. मारे पाहिजे म्हणून रडला. मग काय जरा नाश्ता केला, पोहे केलं तर मम्मीनं. पोहे बी खाल्लं. म्हणला चला आता डीमार्टला जाऊया. मग माहीला फर्स्ट टाईम आम्ही डीमार्टला घेऊन आलो. आणि तो बसलेला बरोबर व्यवस्थित बसलेला. काय दंगा केला नाही, भिंगा केला नाही, काय नाही. सगळी माणसं त्या आजूबाला बघत बसलेला.